जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1,00,000 रुपयांचं बक्षीस देईन अशी घोषणा माजी आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे। विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केलाय। तसंच ते विखेंविरोधात आक्रमक होत म्हणाले की मला विखे पाटील कुठे भेटले तर मी स्वतः त्यांची गाडी फोडेन। बच्चू कडू यांच्या या विधानावरून आता भाजपानेही आक्रमक भूमिका घेत थेट त्यांना काळं फासण्याचा इशारा दिलाय। नेमकं प्रकरण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय। कित्येक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलीये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जोर धरते। दरम्यान गेल्या आठवड्यात माजी मंत्री बच्चू कडू व इतर शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलनही केलं होतं। सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। अशातच एका कार्यक्रमात भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतंच शेतकरी कर्जबाजारी होतात आणि मग कर्जमाफी मागतात असं वक्तव्य केल्यानं नवा वादंग निर्माण झालाय। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। आपण अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही। महायुती सरकारमध्ये जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या विधानावर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आणि थेट जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला मी 1,00,000 रुपयांचं बक्षीस देईन अशी घोषणा केली आहे। तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल, नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद आपण काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शैर्याला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतं आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1,00,000चं बक्षीस माल मी तर फोडणार होता भेटला तर। पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारने जाहीर केले 8,000 रुपये। लाज वाटते? सोयाबीन 2,000 विकावं लागतं, तुम्ही कापूस आयात केला। धानाले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, केळीले भाव नाही, संत्राले भाव नाही। संत्रा पा काय असतं, काय हाल आहे। तर एक साधी व्हिजिट, एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही। कापूसवाला मेला, कांदावाला मेला, द्राक्षवाला मेला। कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला। मग तुम्हीच इकडे नालायकी करायच्या ना, तुम्हीच खिपलं काढायचे। आम्ही सहन करणार नाही। आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे। सडेतोड उत्तर द्या, काय म्हणून गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ। दरम्यान बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व विखे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळतंय। जशास तसं उत्तर देण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे। अहिल्यानगरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी बच्चू कडू यांना काळं फासल्यास 2,00,000 रुपयांचं बक्षीस आता जाहीर केलंय। त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करताय बच्चू कडू साहेब। आपण हा विचार केला नाही की आपण कोणावर बोलतोय, की ज्यांच्या 3 पिढ्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी कार्यरत आहेत, शेतकऱ्याच्या हितासाठी झटत आहेत, त्यांच्यावर आपण बोलताय। आपलं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं समाजकार्यात, राजकारणात त्यांचं राजकीय वय तेवढं आहे आणि अशा माणसावर बोलताना आपण तोंड सांभाळून बोलायला पाहिजे। बाकी राहिला विषय तुम्ही दिलेला जाहीर केलेल्या बक्षिसाचा, की राधाकृष्ण विखे पाटलांच्या गाडीवर दगड मारला तुम्ही त्याला 1,00,000 रुपये दिले। अरे त्यानंतरही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची प्रतिक्रिया काय आहे की मी बच्चू भाऊंची भेट घेईन, त्यांचा गैरसमज दूर करेन। कारण ते एक संयमी नेते आहेत, सृजनशील नेते आहेत। महाराष्ट्रामध्ये कधीही त्यांनी वातावरण खराब होईल अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा बेताल वक्तव्य कधी चुकूनही केलेलं नाही। परंतु तुम्ही जर या भाषेत बोलत असाल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे कार्यकर्ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असे आहेत की तुमची गाडी फोडून तुमच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला त्यांची गरज नाही, आम्ही 2,00,000 रुपयाचं बक्षीस देऊ। आपण यापुढे बोलताना साहेबांविषयी आदरपूर्वक बोलावं, ज्यांची मदत आपण वारंवार घेतली। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनेकदा आपण त्यांच्याकडे कामासाठी येत होता। आपण अशा माणसावर बोलताना
जपून बोलावं बच्चू कडू साहेब यापुढे. अन्यथा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांवर प्रेम करणारा आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा एवढा मोठा कार्यकर्त्याचा संच आहे की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊल टाकणं आपल्याला मुश्किल करून टाकतं. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले. कर्जमाफीची मागणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण सोडवण्याऐवजी राजकीय नेते मंडळी मात्र टीका टिप्पणी करण्यातच मग्न असल्याची टीका आता होऊ लागली.